नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता हापूस आंब्याची आवक होऊ लागलेली आहे आणि आपण जर पाहिलं आज तर जवळपास 80,000 पेट्या या कोकणातून आलेल्या आहेत। तुम्ही पाहता की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हापूस आंब्याच्या पेट्या आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्णपणे हा आंबा आहे तो कोकणातून आलेला आहे। त्याच्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चारही जिल्ह्याचा याच्यामध्ये समावेश आहे। आणि जर आपण यावेळेसचा सीझन जर पाहिला तर फेब्रुवारी मार्चमध्ये आहे तो आंबा कमी आला होता, मात्र आता एप्रिल महिन्यापासून आहे ते आंब्याच्या आवकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढ झाल्याची दिसून येत आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी एपीएमसी मार्केटचे डायरेक्टर आणि घाऊक व्यापारी आहेत संजय पनसरे, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, आंब्याची आवक कशी होते, कसा सीझन आहे आता? आता 1 एप्रिलपासून आंब्याची आवक फार मोठ्या प्रमाणामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। आपण मागच्या मुलाखतीमध्ये जो सांगितलं होतं की यंदा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आंबा हा कमी प्रमाणात राहणार आहे आणि मेन सीझन जो आहे तो 1 एप्रिल ते 10 मे एवढाच हा सीझन यंदा राहणार आहे। ओव्हरऑल जर उत्पादनाचा विचार केला तर यंदा कोकणामध्ये मालाचं जे उत्पादन आहे ते कमी आहे, परंतु माल हा एकदम एप्रिल महिन्यामध्ये आल्याने तो माल जास्त दिसणार आहे। आज पहिल्यांदाच 80,000 पेट्यांची आवक ही संपूर्ण कोकणातून झालेली आहे। त्याचबरोबर साऊथचा सुद्धा जवळजवळ 20,000 पेट्या आल्या, त्यामुळे 1 लाख पेट्या आज मार्केटला कर्नाटक आणि इतर धरून अशा 1 लाख पेट्याची आवक आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे आणि आपण आता बघितलं असेल तर अजूनही गाड्या खाली होत आहेत। सर, आपण पाहिलं की कोकणातल्या हापूस आंब्याचा काय दर आहे आणि साऊथच्या हापूस आंब्याचा काय दर आहे? आता कोकणातला हापूस आंब्याचा जर आपण विचार केला तर 1500 पासून तर 3,500 ते 4,000 रुपयाला पेटी ही विकली जाते, त्याच्या साईज आणि मालाच्या प्रतिप्रमाणे। मग खाली छोटा माल सुद्धा, त्याच्यामध्ये काही पेट्यांमध्ये 8 डझन 9 डझन असतात, मोठा माल 4 डझन 5 डझन असतो। तर मालाच्या प्रतिप्रमाणे, मालाच्या भरणीप्रमाणे मालाचे बाजारभाव आहेत। आणि कर्नाटकचा जो आंबा आहे तो 60 रुपयापासून ते 120-130 रुपये किलो या भावानं सध्या विकला जात आहे। त्याचबरोबर कर्नाटकना साऊथमधनं बदामीसुद्धा चालू आहे, लालबागसुद्धा चालू आहे, तोतापुरीसुद्धा चालू आहे आणि कोकणातून आपल्या केसर आंबासुद्धा चालू आहे। आणि आता हळूहळू पश्चिम महाराष्ट्रातला केसर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागातून सुद्धा आता आपल्याकडं तिकडे केसरची फार मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे आणि तो सुद्धा आंबा 10 एप्रिलपासून फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होणार आहे। खवय्यांनी आता आंबा कधी खायला पाहिजे? आता खरं म्हटलं तर खवय्यांनी येत्या आता आज बाजारभाव जे डाऊन झालेले आहेत, तर हा जो कच्चा माल आहे हा 8 दिवसांनी मार्केटमध्ये पिकून ज्यावेळेला येणार आहे तेव्हा आता खवय्यांनी आता आंबे खाऊन घ्यायला पाहिजे, कारण 10 मे नंतर परत बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे। तेव्हा आत्ताच जे काय आंबे आहेत मुबलक प्रमाणात खाऊन घ्यावे अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। नक्कीच आपण पाहतो की सध्या आहे ती हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसते, त्यामुळे दरसुद्धा खाली आले असल्यामुळे आता ही चांगली संधी आहे आंबे विकत घेण्यासाठी। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।